डिसेंबर 2012 एका घटनेने फक्त भारतात नाही तर जगभरात खळबळ माजवली होती. घटना होती निर्भया हत्याकांड. या हत्याकांडामध्ये एकूण 6 आरोपी होते. त्या 6 आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन होता, 17.5 वर्षाचा. कोर्ट केस झाल्यानंतर शिक्षा होताना या 17.5 वर्षाच्या मुलाला फक्त 3 वर्षाची शिक्षा झाली. कारण ज्युव्हेनाईल कोर्ट प्रमाणे अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला 3 वर्षाच्या वर शिक्षा देता येत नाही. पण असं म्हटलं जातं की खरं तर या 17.5 वर्षाच्या मुलांनी सगळ्यात या घटनेमध्ये क्रौर्य दाखवलं होतं. पण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला तेवढीच शिक्षा झाली. बाकीच्यांना जेव्हा शिक्षा झाली त्यातल्या एका कैद्याने तुरुंगामध्येच आत्महत्या केली तर बाकींना फाशीची शिक्षा झाली. या घटनेनंतर कायद्यामध्ये बदल करण्यात आला. हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं आहे कारण आज जी आम्ही केस तुमच्यासमोर घेऊन आलोय त्या केसमध्ये गुन्हेगार अल्पवयीन होता. मात्र या गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि ही शिक्षा सुनावताना कायद्याने असं सांगण्यात आलं की फक्त त्या मुलाचं किंवा मुलीचं वय बघण्यात येणार नाही, तर त्यांनी केलेला गुन्हा त्याचा किती परिणाम आहे, तो किती कोल्ड ब्लडेड आहे, त्यामागे त्यांनी काय प्लॅन केलं होतं आणि त्यामागे किती क्रौर्य आहे त्यावरून शिक्षा ठरवली जाईल. सुरू करूया आजची द केस स्टडी.